शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। पुलाखालून पाणी वाहत असताना शरद पवार शांत का होते? लक्ष्मण हाकेंनी थेट पवारांना डिवचवलं। गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर आंदोलन करत ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली। दरम्यान ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केलाय। यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत। खासदार शरद पवार यांनी ओबीसी आणि मराठा नेत्यांना एकत्र आणून बैठक घेण्याची मागणी केली आहे। दरम्यान आता यावरून ओबीसी लक्ष्मण हाके यांनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली। हाके यांनी आज पंढरपुरात एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली। यावेळी त्यांनी आरोप केला, काँग्रेसचे 2 आमदार रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांना भेटले, लवकरच पक्षप्रवेश। पवार साहेबांचं अशा पद्धतीचं आव्हान म्हणजे लबाडा घरचं आमंत्रण आहे। गेल्या 2 वर्षांपासून सर्व पक्ष बैठका घ्या आणि ओबीसी आरक्षणावर मार्ग काढा, अशा पद्धतीचं वक्तव्य शरद पवार साहेब आणि अन्य बरीच मंडळी करत आहेत। पण जरांगेंना राज्यातून कुणी तयार केलं, यावर पवार साहेबांनी उत्तर द्यावं, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी केलाय। जरांगे नावाचा व्यक्ती राजकारण, समाजकारण आणि समाजाला प्रचंड त्रासाचा ठरणार आहे। सध्या ग्रामीण भागातील वातावरण बिघडलं आहे। आता पवार साहेबांनी वातावरण एवढं बिघडल्यानंतर बोलणे म्हणजे म्हातारपणी शिंगार केला जाणे। वर्षभर पवार साहेब तुम्ही काय करत आहात? वर्षभर बीड शहर जळत आहे। तुम्ही या वातावरणाचा फायदा घेऊन तुम्ही माणसं निवडून देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुम्ही राजकीय पोळी शेकली, असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केलाय। आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत। आता तुम्हाला असलं शहाणपण सुचलं आहे। पवार साहेब तुम्ही पुरोगामी नेते आहेत, तुम्ही मागासलेपण समाजावर बोला, असंही हाके म्हणालेत। मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी। आम्ही अशा बैठकीला निश्चित जाऊ, आम्ही कायद्याची भाषा बोलू, आम्ही समाजावर बोलू, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, यासाठी कोणतीही लढाई लढायला तयार आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी आधी एकट्यानं लढावे, ते फक्त 288 उमेदवारांचं बोलतात, परत ते रिमोट कंट्रोलवाल्या नेत्यांना पाठिंबा देतील। जरांगेंसारखा माणूस दर 10 मिनिटाला आपली भूमिका बदलत असतो, असा निशाणा लक्ष्मण हाके यांनी साधलाय।